इयत्ता चौथी, विषय परिसराभ्यास भाग 1, मोलाचे अन्न. चित्रामध्ये वर्षा आणि अर्जुन हे दोघे बहीण भाऊ आहेत. दोघांना बाजरीची गरम गरम भाकरी आणि लोणी मनापासून आवडते. लोण्याशिवाय आई त्यांना इतर अनेक पदार्थ भाकरीबरोबर खायला देते. म्हणजे बाजरीची भाकरी आणि लोणी याशिवाय आई वर्षा आणि अर्जुनला वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, चटण्या, कोशिंबिरी, वरण, भात, आमटी, दही, ताक इत्यादी पदार्थसुद्धा खायला देत असते. तेही वर्षा आणि अर्जुन या दोघांना मनापासून आवडतात. सांगा पाहू, वर्षा आणि अर्जुनला भाकरीशी खायला आई कोणकोणते पदार्थ करून देत असेल? ते पदार्थ कशापासून बनतात? वर्षा आणि अर्जुनला आई भाकरीशी खायला लोणी, कांदा, चटणी, पिठले, भाजी, डाळीची आमटी आणि उसळ हे पदार्थ खाण्यासाठी देत असेल. हे पदार्थ कशापासून बनतात ते आता आपण पाहूया. लोणी हे दुधापासून बनते. म्हणजे दुधापासून दही बनते, दह्यापासून ताक बनते आणि मग ताकातून लोणी निघत असते. चटण्या ह्या खोबरे आणि शेंगदाणे या पदार्थांपासून बनतात. पिठलं हे चणा डाळीचं पीठ किंवा कुळथाचं पीठ यापासून बनते. आमटी ही वेगवेगळ्या डाळींपासून बनत असते. उसळी ह्या वेगवेगळ्या कडधान्यांपासून बनत असतात. वर्षा आणि अर्जुनच्या घरी इतरही अनेक अन्नपदार्थ खाण्यात असतात. ते पदार्थ घरापर्यंत कुठून येतात? गहू, तांदूळ, ज्वारी, डाळी, ऊस हे आपल्याला शेतातून मिळत असतात. करवंद, जांभळे, बोरे इत्यादी आपल्याला झाडापासून मिळत असतात. तर मध आपल्याला मधमाशींच्या पोळ्यातून मिळत असते. मासळी आणि मीठ हे आपल्याला खाऱ्या पाण्यातून मिळत असतात. मासळी, शिंगाडे, मकाने इत्यादी आपल्याला गोड्या पाण्यातून मिळत असतात. फळफळावळ, पालेभाज्या आपल्याला शेतातून, मळ्यातून मिळत असतात. मांस, अंडी इत्यादी आपल्याला प्राण्यांपासून मिळत असतात. वर्षा आणि अर्जुन जेवायला बसले की जेवायला वाढताना आई नेहमी म्हणते, पाहिजे तेवढेच घ्या, अन्न वाया जायला नको. एके दिवशी अर्जुनने विचारले, आई तू रोज आम्हाला असे का सांगतेस? आई म्हणाली, चांगली वस्तू वाया कशाला घालवायची? शिवाय जे अन्न खायला मिळते ते कसे तयार होते त्याचा विचारही करायला हवा. मी तुम्हाला भाकरीची गोष्ट सांगते. आई आता वर्षा आणि अर्जुनला आईच्या लहानपणीची काही माहिती या ठिकाणी देणार आहे. आई वर्षा आणि अर्जुनला सांगत आहे, माझे बाबा शेतकरी आहेत. उन्हाळ्यात शाळेला सुट्टी असतेच. मी लहान होते तेव्हा आम्ही बाबांबरोबर ट्रॅक्टरवर बसून शेतात जायचो. तेव्हा शेतीच्या मशागतीची कामे सुरू असायची. ट्रॅक्टरला वेगवेगळी अवजारे जोडून बाबा शेतीची कामे करायचे. मशागतीसाठी प्रथम शेत नांगरतात. मातीची ढेकळं फोडतात. जमीन सपाट करून पेरणीसाठी जमीन तयार करतात. अशी शेतीची कामे माझे बाबा करत असत. मग मृगाचा पाऊस पडला की उन्हाळ्यात तापलेल्या जमिनीचा वाफसा होतो. तेव्हा बाबा शेतात बाजरीची पेरणी करायचे. काही दिवसांनी बाजरीची रोपे मातीतून डोके वर काढतात.
म्हणजे बाजरीचं जे पीक आहे ते हळूहळू, बाजरीची रोपे हळूहळू जमिनीतून वर यायला लागतात, म्हणजे त्यांना अंकुर फुटायला लागतो. बाजरीच्या जोडीने शेतात तणही वाढते, म्हणजे बाजरीच्या पिकाबरोबर बाजरीच्या रोपांबरोबर शेतामध्ये गवतही वाढायला लागतं. ते काढून टाकावे लागते. त्यासाठी बाबा मजूर लावत. मजुरीला खर्च येतो. म्हणजे शेतामध्ये पिकाबरोबर जे गवत वाढतं, जे तण वाढतं ते काढून टाकावं लागतं. त्यासाठी मजूर लावावे लागतात. म्हणजेच शेतातील तण काढण्यासाठी काही माणसे कामाला लावावी लागतात. त्यांना मजूर असं म्हटलं जातं. आणि या मजुरांना त्यांनी केलेल्या कामाचा मोबदला म्हणून पैसे द्यावे लागतात. आणि म्हणून या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की मजुरीला खर्च येतो. पावसाच्या पाण्यावर बाजरीची ताटे जोमाने वाढतात. म्हणजे पाऊस पडायला लागला की त्या बाजरीच्या रोपांना पाणी मिळालं की त्यांची वाढ चांगल्या पद्धतीने होत असते. हळूहळू बाजरीच्या ताटांना कणसे लागतात. म्हणजे हळूहळू पीक मोठं व्हायला लागलं की त्यामध्ये कणस यायला सुरुवात होते. कणसामध्ये दाणे भरू लागले की पाखरांच्या झुंडी कोवळे दाणे खाण्यासाठी येऊ लागतात. म्हणजे बाजरीच्या पिकाला जर कणस यायला सुरुवात झाली की त्यामध्ये दाणे भरायला सुरुवात होतात. आणि दाणे खाण्यासाठी पाखरांच्या झुंडी म्हणजे पाखरांचे थवे, पक्ष्यांचे थवे शेतामध्ये यायला सुरुवात होते. मग या पक्ष्यांना, पाखरांना गोफण फिरवून पळवून लावावे लागते. म्हणजे आपल्या धान्याचं, आपल्या पिकाचं या पाखरांपासून, पक्ष्यांपासून संरक्षण व्हावं म्हणून गोफण फिरवून पाखरांना, पक्ष्यांना शेतातून पळवून द्यावे लागते. काही ठिकाणी शेतामध्ये बुजगावणीसुद्धा उभी केलेली असतात, हे तुम्ही पाहिलेलं असेल. अशा प्रकारे पाखरांपासून, पक्ष्यांपासून आपल्या पिकाचे शेतकरी संरक्षण करत असतात. दाणे पूर्ण भरल्यानंतर कापणी करावी लागते. कापणी म्हणजे शेतात आलेली सगळी कणसे कापून गोळा करायची. नंतर मळणी आणि उफणणी करतात. म्हणजे कणसांपासून बाजरीचे दाणे आपल्याला मिळतात. हे सर्व आई जे काही सांगत आहे ते वर्षा आणि अर्जुन लक्षपूर्वक ऐकत आहेत. पण मध्येच वर्षा म्हणाली, कापणी मला समजली, पण मळणी आणि उफणणी म्हणजे काय ग आई? आई म्हणाली, सांगते तसं करून पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल मळणी म्हणजे काय आणि उफणणी म्हणजे काय. आईनं सांगितलं, या पुढची गोष्ट नंतर सांगते. मोलाचे अन्न या पाठाच्या पुढच्या भागात आपण मळणी म्हणजे काय, उफणणी म्हणजे काय, धान्याचा शेतापासून घरापर्यंतचा प्रवास कसा होतो, तसेच अन्नाचे महत्त्व याविषयी माहिती करून घेणार आहोत.